नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता चालू झालेली आहे आणि या आचारसंहितेत बेडग जिल्हा परिषद गटात आज दोन महत्त्वाच्या बातम्या पुढे आल्या की बाळासाहेब होनमोरे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील आणि बाळासाहेब होनमोरे आता भाजपाच्या वाटेवर आहेत किंवा बाळासाहेब होनमोरे 2 दिवसांमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे। आणि भाजपकडून बाळासाहेब होनमोरे हे इथं बेडग जिल्हा परिषद गटामध्ये जी अनुसूचित जाती महिला आरक्षण आहे याच्यासाठी बाळासाहेब होनमोरे हे भाजपमध्ये जाऊन तिथून आपल्या मंडळींच्यासाठी ते तिकीट घेतील अशी जी चर्चा आहे। मात्र बाळासाहेब होनमोरे यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल आता प्रश्न निर्माण होत आहेत। याचं काय? महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब होनमोरे यांना सोडतील का? बाळासाहेब होनमोरे यांना काही राजकीय नेत्यांनी जो सल्ला दिलेला आहे, बाळासाहेब आता तुमचं जर राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्ही भाजपकडे यायला पाहिजे असा जो त्यांना एक मोलाचा सल्ला सुद्धा दिलेला आहे काही राजकीय नेत्यांनी, तो त्याचा विचार करतील हे बघणं फार महत्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपली ही एक राजकीय चर्चा आपण करतोय। सर्वात महत्वाचं म्हणजे आज ज्या दिवसभर बातम्या आल्या की बाळासाहेब होनमोरे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, राजकीय भूकंप घडेल किंवा बाळासाहेब होनमोरे इथले जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपकडून असतील, या आशयाच्या त्या बातम्या होत्या। तसं पाहायला गेलं तर गेल्या 8 ते 15 दिवसांमध्ये, गेल्या महिनाभर म्हणा, बाळासाहेब होनमोरे यांच्या नावाची चर्चा भाजपच्या खुद्द कार्यकर्त्यांनीच बोलून दाखवलेली आहे, हे वास्तव आहे। आणि बाळासाहेब होनमोरे यांच्या राजकीय अस्तित्वाची चर्चा या निमित्तानं आज आपल्याला करायची आहे। तसं पाहायला गेलं तर सुरुवातीला काँग्रेसमध्ये, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्यांच्याकडे पद आहे संचालक म्हणून। तसेच त्यांचे राजकीय अस्तित्वाबद्दल जर आपण विचार करायचा म्हटला तर बाळासाहेब होनमोरे हे मिरज तालुक्यातील एक पारदर्शी स्वच्छ प्रतिमा असलेले हे नेते आहेत आणि निस्वार्थी स्वभाव म्हणून बाळासाहेब होनमोरे हे पूर्ण मिरज मतदारसंघाला त्यांची ओळख आहे। अनेक कार्यकर्त्यांची कामं बाळासाहेब होनमोरे यांनी निरपेक्ष वृत्तीने केलेली आहेत आणि बाळासाहेब होनमोरे हे फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत येतील अशी अनेकांच्या मध्ये चर्चा आहे। मात्र ही फक्त येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीची चर्चा नसून सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः बाळासाहेब होनमोरे यांचं स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचीच ही चर्चा फार महत्त्वाची आहे। तसं पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला गेल्या 5-25 वर्षात जे वलय होतं ते आता राहिलंय का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं आता नेमकं सांगली जिल्ह्यातील अस्तित्व काय आहे? गेल्या 5-25 वर्षात ते त्यांचं अस्तित्व त्यांनी टिकवलंय का? त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते स्वतः लढत आहेत, मग त्यामध्ये बाळासाहेब होनमोरेंसारख्या कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतो। कारण सत्तेत असलेला पक्ष आणि सत्तेत नसलेला पक्ष याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे। बाळासाहेब होनमोरे यांच्या राजकीय अस्तित्वाची चर्चा करत असताना अनेक जणांना असं वाटलं होतं की गत वेळेच्या आमदारकीला त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणजेच महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते राजकारणातून संन्यास घेतील अशी एकंदरीत परिस्थिती, एकंदरीत अवस्था निर्माण झाली होती। मात्र कुठेतरी या अवस्थेला छेद देणारी गोष्ट गेल्या महिनाभर बेडग जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून सगळीकडे चालू आहे। प्रत्येक कार्यकर्ता तो भाजपाचा असून दे किंवा तो म्हणजे एकंदरीत महायुतीचा असून दे किंवा महाविकास आघाडीचा असून दे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये एक चर्चेतलं नाव म्हणजे बाळासाहेब होनमोरे आणि ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील
कोण म्हणतंय ते महाविकास आघाडीमध्ये राहतील, अशा चर्चांना फार मोठं एक उधाण आलेलं आहे. फार मोठी चर्चा या निमित्तानं घडत आहे. कारण स्वच्छ प्रतिमेचा पारदर्शी नेता जर भाजपमध्ये आला तर भाजपला इथं चांगलं पाठबळ मिळेल. जसं की बेडग जिल्हा परिषद गटातील नरवाडा असो, विजयनगर असो आणि मल्लेवाडी असो, ही जी गावं आहेत, या गावामध्ये बाळासाहेब होनमोरे यांचा एक प्रचंड मोठा गट आहे. जरी बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की हा गट महाविकास आघाडीचा आहे, बऱ्याच वेळा म्हटलं जातं की हा गट बाळासाहेब होनमोरेंचा स्वतःचा आहे, मात्र बाळासाहेब होनमोरेंना या बेडग जिल्हा परिषद गटातील जवळपास 27,000 मतदार संख्येच्या प्रत्येक वॉर्डाची, प्रत्येक विभागाची त्यांना जाणीव आहे. प्रत्येक मतदारांच्या पर्यंत ते गेल्या अनेक वेळेला पोहोचलेले आहेत. फार तसं त्यांना राजकीय यश त्यांच्या पदरात पडलेलं नाही. मात्र कुठेतरी बाळासाहेब होनमोरे यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यामुळं त्यांना काही मातब्बर राजकारण्यांनी सल्ला दिलाय की आपण साहेब भाजपमध्ये पक्षप्रवेश करावा. असा सल्ला खुद्द काही कार्यकर्त्यांनी दिलाय आणि नेत्यांनी सुद्धा दिलेला आहे. पण कुठेतरी हे अस्तित्व धोक्यात येऊ नये, राजकीय अस्तित्व, म्हणून बाळासाहेब होनमोरे सुद्धा स्वतः प्रयत्न करत आहेत. आणि बाळासाहेब होनमोरे मग ज्यांनी सुरुवातीला काँग्रेसमधून काम केलं, नंतर एका प्रदीर्घ कालासाठी ते राष्ट्रवादीमध्ये राहिले, त्यांना अनेक वेळेला आमदारकीचं तिकीट मिळालं, आमदारकी त्यांनी लढवली, चांगली टक्कर ही आमदार सुरेश भाऊ खाडे यांना होनमोरे यांनी दिली. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. कुठंतरी आता राजकीय अस्तित्व संपल्याची चर्चा होत असताना बाळासाहेब होनमोरे यांना भाजप स्वतः ऑफर करतंय. ही जी चर्चा आहे, ह्या चर्चा कुठंतरी पूर्ण विरामाकडे चाललेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळेला आमदारकीचं तिकीट नाकारलं, 3 वेळेला तुम्हाला आमदारकीचं तिकीट वेगवेगळ्या जरी पक्षांकडून मिळालं असलं तरी बऱ्याच वेळा लोकांचा सूर असा उमटतोय की यांना भरपूर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे आणि इतक्या वेळेला त्यांची उमेदवारी दिलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते संचालक म्हणून गेल्या 2 टर्म झाली ते आहेत. मात्र कुठंतरी स्वतःचं एक राजकीय अस्तित्व त्यांना धोक्यात वाटतंय का, हा त्यांनाच प्रश्न विचारणं फार अपेक्षित आहे. फक्त प्रसार माध्यमातून या लागलेल्या बातम्या याला पूर्ण विराम मिळणार नाही. त्यामुळं कुठेतरी बाळासाहेब होनमोरे यांनी स्वतः सुद्धा पुढे येणं अपेक्षित आहे. आणि मी माझ्या राजकीय अस्तित्वासाठी पक्षप्रवेश करतोय ना भाजपमध्ये तर करतोय असं सांगणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि ही आचारसंहिता चालू असताना आता आपण पक्षप्रवेशाच्या गप्पा मारा लागलेलो आहे. आपण बऱ्याच वेळेला होनमोरे इथं लढतील, त्यांच्या घरातील जागा इथं देतील असं आपण म्हणत आहे. पण ह्या बाबी कुठपर्यंत चालतील, फार चालतील असं वाटत नाही. कारण महाविकास आघाडी बाळासाहेब होनमोरेंना सोडेल असं चित्र आता तरी नाही. कारण बाळासाहेब होनमोरेंचं अस्तित्व, बाळासाहेब होनमोरेंचा संपर्क, बाळासाहेब होनमोरेंनी केलेलं इथं काम, बाळासाहेब होनमोरेंनी केलेली इथली कार्यकर्त्यांची कामं ही महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहेत. आणि ती निरपेक्ष वृत्तीने केलेली कामं आहेत हेही माहिती आहे. त्यामुळं हा नेता आमच्यातनं भाजपाकडे जर जात असेल तर ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कितपत करतील याच्याबद्दल फार मोठी शंका आहे. ते तसं होऊ देणार नाही. काही राजकीय नेत्यांनी जरी सल्ला दिला असला की बाळासाहेब आपण आता राष्ट्रवादी थांबण्यापेक्षा भाजपमध्ये जा, असा जो सल्ला आहे त्यांना, तो सल्ला हा बाळासाहेब होनमोरेंच्या राजकीय अस्तित्वाला धोका सुद्धा निर्माण करू शकतो. आणि जर पथ्यावर पडला तर बाळासाहेब होनमोरे यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा बहरेल असं एकंदरीत चित्र आता आहे. आणि एकंदरीत असं वाटतंय की बाळासाहेब होनमोरे हे
येणाऱ्या 2 दिवसामध्ये याचा ठाम निर्णय घेतील आणि आपली भूमिका मांडतील.